काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतीश बंटी पाटील आपल्यासोबत आहेत। तुम्ही आज पुण्यामध्ये आलेला आहात। पश्चिम महाराष्ट्रातल्या महावितरणच्या संदर्भामध्ये जनसुनवाई पार पडते। तुमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामधल्या काय अडचणी आहेत? नाही, महाराष्ट्रामध्ये महावितरणनं 1,35,000 कोटी रुपयाची नवी मागणी या ठिकाणी MERCकडे केलेली आहे। ती अत्यंत चुकीची आहे। 28 मार्चला MERCनं एक चांगली ऑर्डर दिली होती ज्यामध्ये सगळ्यांना दिलासा मिळाला होता, परंतु ती ऑर्डर रद्द करून आता नव्यानं या ठिकाणी महावितरण मागणी करते। ती अत्यंत चुकीची आहे असं आमचं मत आहे। एका बाजूला MERC लिस्टिंगला जाणार म्हणते, एका बाजूला धड त्यांना आकडेवारी व्यवस्थित करता येत नाही आणि म्हणून ही वाढीव वीज दर सामान्य ग्राहकाला देखील 100 युनिटवाल्याला पण वाढणार आहे। फिक्स चार्जेस 100 युनिटचे वाढणार आहेत, 500 युनिटवाल्याला तर प्रचंड वाढ होणार आहे। त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये प्रचंड वाढ होणार आहे, LT वाल्यांना वाढ होणार आहे। म्हणजे एकूणच सगळीकडे आणि सोलरच्या बाबतीत एक भूमिका अशी आली की आता तुम्ही आमच्या छतावर सोलर आम्ही बसवायचं, कर्ज काढायचं, अनुदान शासन थोडं देणार आणि ती लाईट दिवसाच वापरायची म्हणजे TOD करून, मग आम्ही कशासाठी हे करायचं असा प्रश्न आहे। आणि सोलर पॉलिसीला हरताळ फासणारं प्रस्ताव महावितरणनं दिलेला आहे, तो MERCनं रद्द करावा अशी आमची मागणी आहे। तुम्ही पुण्यामध्ये आलेला आहात। पुण्यातल्या काँग्रेसचे प्रभारी प्रभारी हे भाजपचे गडबड काय तर तुम्ही पण तुमचं मत ह्या विषयावरच करा। नाही, आत्ताच जे बंद मांडण्यात आलं त्याच्यामध्ये एकच आहे की शेतकरी ज्या संस्था आता चालवतात त्या संस्था 33 KVA आहेत, 11 KVA आहेत, परंतु तिने आपापले जे खर्च आहेत हे आमूलाग्र बदल करून त्याच्यामध्ये कमी केलेले आहेत। आणि गेल्या 20 वर्षापूर्वीपासून ऊसाचे भाव 5% वाढलेत आणि MSEBचे दर 500% वाढलेत। हे कसं न्याय आहे मला सांगा? म्हणजे मनमानी आहे। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, शेतकऱ्यांना मदत करते, म्हणून कसंही या ठिकाणी नियोजन न करता कसलंही नियोजन शून्य कारभार हा MERCचा आहे आणि तो त्यांनी सुधारावा। MERCचा नाही, माफ करा, महावितरणचा आहे। ते MERCनं त्याच्यावर कुठेतरी लगाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुमचं काय सांगणं आहे? नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की इतर राज्यांपेक्षा वीज आमची कमी आहे, तर आमची विनंती आहे की महावितरणचा प्रस्ताव रद्द करावा आणि 3.5 कोटी ग्राहक आहेत या राज्यामध्ये वीजेचे, त्यांना दिलासा द्यावा। आपण पाहतोय की नवीन जो प्रस्ताव आलेला आहे तो रद्द करावा या मागणीसाठी आपण पाहतोय की सर्वपक्षीय नेते आजच्या महावितरणच्या जनसुनवाईमध्ये सहभागी झाले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। आज शेतीची ज्यांना सवलत मिळत नाही अशा आमच्या कोऑपरेटिव्ह 24 लाख शेतकरी आहेत, त्यांनी स्वतः लिफ्ट उभा केले। काही कोऑपरेटिव्ह आहे आणि सहकार जो गतिमान होता तो आज घाईला आलेला आहे। का घाईला आलेला आहे? शासनाच्या दरसोडीच्या धोरणामुळं जे एक तर शेतमालाला कुठला भाव नाही ते नाही आणि आज शेतीत माणसं नाहीत, माणसं टिकत नाहीत। का? शेतीला म्हणजे त्यांची मुलंसुद्धा, शेतकऱ्याची मुलंसुद्धा टिकत नाहीत का? त्याचं पिढ्याचं दैन्य आपलं तो बघतोय आणि शेती थांबावंसं वाटत त्यांना। उद्या शेती पिकवायची कोणी? त्यामुळे शेतीला सवलत नाही आणि विजेचं असं दर वाढत गेले, पाण्याची वाढत गेले, शेती पिकवायची कोणी? म्हणजे आज शेती किती वाढते हे कोण बघत नाही, काही नाही। आणि त्यांची मुलं थांबावीत अशी काही नाही, त्याला सवलत द्यावी अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। वाढलेली वीज सवलत दरवाढ ती रद्द व्हावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।